आमदार बच्चू कडूंनी मंत्री तानाजी सावंत यांना सुनावलंय। तानाजी सावंत यांचं शेतकऱ्यांबाबतचं वक्तव्य दुर्दैवी आहे असं बच्चू कडू म्हणाले। तानाजी सावंतांनी शेतकऱ्यांची माफी मागावी असंही बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। तानाजी सावंतांना चांगल्या डॉक्टरकडे नेलं पाहिजे असंही बच्चू कडू म्हणाले। आम्ही त्यांनी गोळी देऊ त्यांना परत मळमळ होणार नाही असंही बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। तर राष्ट्रवादीबाबतच्या वक्तव्यावरून बच्चू कडू यांनी हा टोला लगावलाय। तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीविषयी वक्तव्य केलं होतं। आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो, मात्र बाहेर आल्यावर आम्हाला उलट्या होतात असं तानाजी सावंत म्हणाले होते। आणि यावरून आता माहितीचा एक भाग असलेले बच्चू कडूंनी तानाजी सावंत यांना सुनावलं। माहितीतले मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। शेतकऱ्यांनी अवकातीत राहावं आणि शेतकऱ्यांना दमदाटी सुद्धा तानाजी सावंतने केलेली आहे। याच विषयावर माझ्यासोबत बोलण्यासाठी प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू आहे। भाऊ, काय सांगणार, कसं बघता या वक्तव्याकडे? वाटतं शेतकऱ्याची अवकात काढणं हे काही फार चांगलं नाही आहे आणि असं जर एखादा मंत्री बोलत असेल तर त्यांनी माफी मागावी, नाहीतर मग शेतकरी त्यांची अवकात दाखवेल। नाही दाखवेल तर आम्ही सुद्धा जाऊ शेतकऱ्याला सांगू का यांची आता अवकात दाखवा। तो काल त्यांनी असं सुद्धा म्हटलं की राष्ट्रवादीच्या सोबत आमचं कधी जमलं नाही, आतमध्ये मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक होती त्यावेळी मळमळ होते, बाहेर आल्याला उलट्या होतं असं सुद्धा त्यांनी म्हटलं। आरोग्यमंत्री आहे, चांगल्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे, त्यांच्याकडे सगळे डॉक्टर आहे। नाहीच जमलं तुम्हाला तर आम्ही गोळी देऊ, त्यांना मळमळ होणार नाही। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।